नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग उर्वरित कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे आईची ठोक्या करायची शिकवण. भाग 6. मागच्या भागामध्ये तुम्ही वाचले की आई आणि अशोक अंकलची ठोक्या पाहून आम्ही पण एकमेकांच्या जवळ आलो. कांचनची जिलेबी चाटून पाणी काढले, सगळे एकदम मस्त झाले. तिला खूप मज्जा आली. आम्ही लाईट बंद करून बोलत होतो हळूहळू. अर्ध्या तासानंतर मी परत थोडा दरवाजा खोलला आणि थोड्या फटीमधून बाहेर पाहू लागलो. कांचन आता माझ्या पाठी होती. ती फक्त चढीभरामध्ये होती. अशोक अंकल सोफ्यावर बसले होते आणि आई त्याच्या मांडीवर. त्यांचा हात आईच्या पोटावर फिरत होता आणि काहीतरी बोलत होते ते. मी दरवाजा परत बंद केला आणि बेडवर जाऊन बसलो. कांचन पण तशीच लाजत येऊन बसली बाजूला. मी म्हणालो, मला असे वाटते की या लोकांचे अजून एकदा होणार आहे. कांचन म्हणाली, हो का? तुला कसे माहित? आता मी काय सांगू? आईला लगेच संतुष्टी नाही भेटत म्हणून. मी म्हणालो, बघ ना, नाही तर ते निघून गेले असते. कांचन म्हणाली, मग तोपर्यंत आपण काय करायचे? तिने स्माईल करत मला विचारले. मी म्हणालो, करूया काहीतरी, आणि तिच्या जवळ गेलो. तिला बोललो, कांचन उमा दे ना. तिने लगेच मला आपले ओठ दिले. मी चोखू लागलो. मस्त वाटत होते. मी हळूच माझी जीभ तिच्या तोंडात सारली तशी ती थोडी थांबली. मी म्हणालो, तुझी पण काढ जीभ आणि माझ्या जिभेवर फिरावं. बघ किती मज्जा येते. तिने हळूच जीभ दिली मला. आम्ही एकमेकांची जीभ चाटू लागलो. एकमेकांची लाळ गिळत होतो. मी तिच्या बरावरून आंबे दाबत होतो. ती थोड थांबून थांबून कन्हत होती. शच आज श श आ. मी तिच्या ओठांना सोडून आंबे चाटू लागलो. ती माझे तोंड दाबून आवाज करत होती. खूप तापली होती तीर्थू. 17 वर्षाची माझी बहीण माझ्या बरोबर करत आहे असा विचार करून माझा खूप ताठला. तिने तिच्या बरामधून एक आंबा बाहेर काढला आणि बोलली, दादा आमरस पिना. मी तर हीच वाट बघत होतो. मी लगेच त्या मनुक्यावर जीभ फिरवू लागलो. काय मस्त मनुका होता, एकदम छोटासा, ब्राऊन कलर. वाह, मी मस्त जीभ फिरवून चोखू लागलो. तिला खूप मज्जा येत होती. तिने दुसरा पण बाहेर काढला आणि बोलली, दादू हा पण, आणि माझ्या डोळ्यात बघत होती. मी तर पार वेडा झालो. तिची अदा पाहून. तिचे दोन्ही मनुके फुल ताठले होते. ती माझ्या तोंडाला मनुक्याने ठोक्या करत होती. मध्येच बाहेर काढून परत भरायची तोंडात. माझा खाली फन फन करत होता. मी तिचा हात घेतला आणि दांडूवर ठेवला तशी ती दचकली. मी म्हणालो, काय झाले? कांचन म्हणाली, हे काय होत? मी हसून, नागोबा. कांचन म्हणाली, लाजत बापरे. मी म्हणालो, बघायचा आहे का? तिने खाली मान घातली. मी लगेच चढी काढली तसा नागोबा डोलू लागला. कांचनने बघितले आणि या वासलं, बापरे किती मोठा आहे. मी म्हणालो, आवडला का? कांचन म्हणाली, जवळ जवळ अशोक अंकल एवढाच आहे. मी म्हणालो, हो. मी तिच्या कानात बोललो, याला घे ना मग तोंडात. ती लाजून लाल झाली. मी नाही जा. मग हातात तरी घे. तसा तिने हातामध्ये घेतला. काय मुलायम हात होते तिचे. ती दांडू खाली वर करू लागली. खूप खुश होऊन दांडू निरखून बघत होती. मी तिचे मनुके चोळत होतो बोटांनी. ती खालीच बघत होती. मी हळूच माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि तिला खाली दाबू लागलो. ती खाली जात नव्हती. मी थोडा फोर्स केला. ती वाकली. तिचा श्वास दांडूवर फील होत होता. ती जरा वेळ तशीच थांबली आणि जिभेने माझा सुपाडा टच केला. मला करट लागला. हा कंचू चाट ना तिथे. तिने परत जिभेने माझं पाणी चाटली. माझ्याकडे वर बघितले तर माझे डोळे बंद होते. तिने मुठी घट केली आणि थांबली. मी तिच्या डोक्यावर हात फिरवत होतो तसा तिने पटकन तोंडात भरला. आहा, वाह, काय फील येत होत. तिने आत जीभ फिरवली. मी वेडा झालो. मी तिचे केस पकडले आणि थोड वर केला आणि पुन्हा खाली दाबल. तिला कळलं काय हवंय ते. ती आता चोखू लागली. मी पाय पसरवले आणि झोपलो. ती वर आली आणि परत तोंडात घेतला. चोखू लागली. समोरून तिच्या पपईचा शेप पण दिसत होता. कुत्र्याच्या रचनेमध्ये वाकून चोखत होती. मी एका हाताने तिचे केस साईडला केले आणि तिच्याकडे बघू लागलो. ती मग्न होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि लाजून बाजूला बसली. तिने तोंडावर दोन्ही हात ठेवले होते. मी तिचे हात बाजूला केले. काने आवडले का तुला? तिने हो मध्ये मान हलवली. मी म्हणालो, मग घे ना.
असे बोलून मी पडलो परत आडवा. तिने माझ्याकडे बघितले आणि वरती येऊन भरला तोंडात. यावेळी ती मस्त आवडीने चोखत होती, अगदी घशापर्यंत घेत होती. मी बोललो, आपण 6 ते 9 करूया. ते काय असत? मी हसलो. तिला उलटी केली, तिची चढी काढली. तिला समजले. तिने तिची जिलेबी माझ्या तोंडावर ठेवली आणि दांडू घेतला तोंडात. मी जिलेबी चाटू लागलो, शेंगदाणा चाटू लागलो. ती आवाज करत होती, उम. मी जिभात टाकली आणि पपई पकडून जिभेने ठोक्या करू लागलो. ती पण कंबर हलवून जिलेबी तोंडावर मारत होती. आम्ही दोघे बेभान होतो. तेवढ्यात तिकडे काही आवाज झाला. आम्ही थोडे थांबलो आणि उठून तसेच दरवाजाकडे गेलो आणि पाहू लागलो. आई एकदम नागडी होती. तिने एक पाय वर सोफ्यावर ठेवला होता. अशोक अंकल खाली बसून जिलेबी चाटत होते. आई त्याचे तोंड दाबून जिलेबी घासत होती. आई थोडी थांबली आणि काहीतरी बोलली आणि चालू लागली. तसं अशोक काकांनी परत तिला ओढली आणि चाटू लागले बसून. आई काय माहित का त्यांना थांबवत होती, पण अंकल काही ऐकत नव्हते. ते सलग जिलेबी चाटत होते. आई पण आता परत घासू लागली. आईचे एक्सप्रेशन बदलले. तिने बोटांनी जिलेबी फकवली आणि आवाज करून घासू लागली. आम्ही बघतच होतो. तेवढ्यात आई मुठू लागली. हळूहळू आम्ही इथे वेडेच झालो. अंकल सलग चाटत होते. ते पीत नव्हते, पण जीभ चालू होती त्यांची. आईचे डोळे बंद होते. ती हळूहळू मुतत होती. आईचे हे रूप बघून आम्ही वेडे झालो. थोड्या वेळात तिचे झाले आणि ते दोघे बाथरूम मध्ये गेले. आम्ही दोघे इथे तापले होतो. मी कांचनला बोललो, आई तर एकदम ठोकाडी आहे. कांचन म्हणाली, हो ना, आणि अंकल पण. मी तिला बोललो, अंकल भलतेच आवडलेले दिसत आहेत तुला. ते लाजली. मी तिला बोललो, कधी घेतला आहे का कोणाचा? ती नाही. मी म्हणालो, माझा घेशील ना? ती हो. मी तिला बेडवर झोपवले. आता ती वेळ आली होती. माझे स्वप्न पूर्ण होणार होते. मी तिला झोपवला आणि ती जिलेबी परत ओली केली चाटून. वर आलो आणि दांडू त्या जिलेबीला घासला. ती कणत होती. मम. मी वर येऊन तिच्या कानात बोललो, कांचू घालू का आत? हो दादू घाल. मी हळूहळू आत टाकला तस ती ओरडू लागली, थांब थांब ना. मी तिच्या तोंडावर हात दाबला आणि हळूहळू करत होतो. थोडाच आत गेला होता. मी परत तिला बोललो, थोडे सहन कर. तिनेही मध्ये मान हलवली. मी थोडा जोर लावला तसा अर्धा दांडू घुसला. तिच्या डोळ्यात पाणी आले. खाली पाहिले तर थोडे लाल पाणी दिसत होते. मी तिची तोडली होती. वाह. तिच्या तोंडावरच हात दाबून मी हळूहळू आत बाहेर करत होतो. मला असे करायला खूप मज्जा येत होती. दांडू एकदम घट्ट बसला होता. मी मनुके चोखू लागलो. हळूहळू ती जोश मध्ये येऊ लागली. मी आता थोडा जोरात करू लागलो. तिची जिलेबी आता ओली झाली होती आणि ती पण खाली वर सरकत होती. मी समजलो, आता हिला पण मज्जा येऊ लागली आहे. मी तिच्या तोंडावरचा हात काढला आणि बोललो, सॉरी कांचू, दुखलं ना? तशी ती मला फटका मारत लाडात बोलली, किती दुखल दादुड्या. मी म्हणालो, सॉरी बाळा, आणि मी तिला उमा करत बोललो, मुद्दाम मग राहू देऊया का आता? तशी तिने परत फटका मारला मला आणि बोली, कर ना आता. आणि तीच खाली वरती होऊ लागली. तिला आग लागली होती खाली. तसा मी योग्य रचना घेतली आणि चालू झालो. मस्त आत बाहेर करत होतो. ती पण मम हम हा कर कर करत होती. मी जोश मध्ये आलो आणि कचाकाच मारू लागलो. तिकडे आई आणि अशोक अंकलचे बाथरूम मध्ये काय चालू असेल माहित नाही, पण इथे मी कांचनला मस्त पैकी ठोक्या करत होतो. ती पण जोश मध्ये ठोक्या करून घेत होती. थोड्या वेळात माझे होणार होते. मी दणके वाढवले तशी ती अजून विवळू लागली, ओरडू लागली. मी तिचे परत तोंड दाबले. तिला गपागप देत होतो. तिला ओरडायचे होते पण मी नाही ओरडू दिले. शेवटी मी संपलो तिच्या आताच. तिने पण मला घट पकडून ठेवल. तिच्या डोळ्यात पाणी होत पण मला उमा करत होती. ती सारखी आणि जोरात मिठी मारत होती. मला समजले की हिला खूप मज्जा आली आहे. आम्ही तसंच पडलो थोडा वेळ. नंतर अंग वगैरे पुसले. ती बाथरूम मध्ये गेली आणि फ्रेश झाली आमच्या बेडरूमच्याच. आम्ही बाहेर बघितले. दरवाजा थोडा उघडा करून तर अंकल सोफ्यावर होते टॉवेल लावून आणि गादी साफ करत होती. त्यांचे झाले होते. नंतर आई बसली सोफ्यावर. अंकल उठले, कपडे चेंज केले आणि आईला उमा करून गेले. मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये गेली आणि झोपली त्याच्या बाजूला. कांचनला मी तिच्या बेडरूम मध्ये पाठवलं आणि मी दार उघडला आणि बाहेर गेलो आणि परत बेल वाजवली.
आईने दरवाजा उघडला तसा मी तिला स्माईल देत म्हणालो, काय मग अशोक अंकल गेले का? ती हसत बोलली, हो गेले ना. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा 6वा भाग? सुरेखाची गोडुम्मा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.